अध्यक्ष, अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघ, तर ह्या सगळ्या आपल्या एकजूट सेवा संघाच्या रणरागिणी आहेत आणि सेविका मदतनीस आहे। तर काही लोक गेल्या 11 मार्च पासून आम्ही या आझाद मैदानाचे बेमुदत उपोषणासाठी बसलेलो आहोत। या ताईंच्या प्रमुख मागण्या आहेत की या ताईंची नियुक्ती ही 2023 साली मदतनीस म्हणून झालेली आहे, परंतु शासनाने ही जी 100 दिवसाचा मुख्यमंत्र्यांचा GR आहे त्याच्या अंतर्गत जी भरती घाईघाई केली आहे त्याच्यामध्ये या मदतनीस ताईंना डावलून नवीन थेट सरळ भरतीतून नियुक्ती करण्यात येत आहे। त्यामुळे आमच्या सगळ्यात प्रमुख मागणी आहे की आमच्या सर्व मदतनीस पदोन्नती दिली पाहिजे या ताईंना अगोदर आणि नंतरच ती पदे ही सरळ सेवेतून भरली पाहिजे। तसे 2024 साली पण सप्टेंबरमध्ये जी भरती झाली त्याही ताईंची अनेक नावं मेरिटमध्ये आलेली आहेत, ती भरती शासनाने रद्द केलेली आहे। तर त्याही ताईंना अगोदर त्यांनी भरती करावी, मगच उर्वरित पदे भरण्यात यावी अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। तसेच हा जो नवीन GR काढलेला आहे 31/1/2025 रोजीचा जो नवीन शासन निर्णय काढलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि त्यामध्ये SC, ST आणि OBC हा जो समाज आहे, वंचित घटक आहे हा, तर या समाजाचे सुद्धा गुणांकन त्यांनी मनमानी कारभार करून शासनाने अगोदर 10 गुण होते OBC, SC, ST साठी 10 गुण होते, OBC साठी 5 गुण होते, तर आता या भरतीमध्ये त्यांनी SC, ST चे गुण डायरेक्ट 5 गुण कमी करून 5 दिलेले आहेत आणि OBC समाजाचे सुद्धा 5 गुणांवरून 3 गुण केले आहेत। तर राज्य सरकारला असा मनमानी कारभार करण्याचा अधिकार आहे का? आम्ही याबद्दल कोर्टात सुद्धा याचिका दाखल केलेली आहे आणि राज्य सरकारने आरक्षित केलेले जे गुण आहे ते आरक्षित गुण त्याप्रमाणेच देण्यात यावे ही सरकारला विनंती आहे। आणि सगळ्यात अजून शेवटची मुख्य मागणी आमची आहे की आमच्या ज्या मुख्य सेविकेची परीक्षा सेविकांमधून होत असते तर ती सुद्धा वयोमर्यादा ही 55 करावी, प्रमोशनसाठी कुठल्याही अटीची गरज नसावी आणि पदवीची गरज नसावी। आमच्या ताईंना 10 वर्ष अनुभव आहे, त्या सर्व ताईंना सुपरवायझरचा पेपर देता आलाच पाहिजे। तसेच जो कडक उन्हाळा आहे या उन्हाळ्याच्या या अंगणवाडीच्या चिमुरड्याचा सरकारने विचार करावा आणि उन्हाळ्याची सुट्टी आमच्या भगिनींना यावर्षी देण्यात यावी, सर्वानुमते देण्यात यावी। सगळ्या 1-1 लाख रुपये पगार जिल्हा परिषदचे लोक घेतात आणि त्यांना सगळ्यांना 1.5 महिना उन्हाळी सुट्टी, आम्हाला यावर्षी उन्हाळी सुट्टी मिळालीच पाहिजे आणि मिळालीच पाहिजे। पदोन्नती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, पदोन्नती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। 2023 साली लागलेल्या मदतनीस ताईंना नियुक्ती मिळालीच पाहिजे, 2023 साली नियुक्त झालेल्या मदतनीसांना पदोन्नती मिळालीच पाहिजे। मुख्य सेविकेची वयोमर्यादा वाढलीच पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। 2023 च्या मदतनीसची पदोन्नती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। 2023 च्या मदतनीसची पदोन्नती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आमच्या मागण्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, आमच्या मागण्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, आमच्या मागण्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। 2023 च्या मदतनीसची पदोन्नती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। 2023 च्या मदतनीसची पदोन्नती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। थोडे आणि नंदुरबार पेसा अंतर्गत काम आहे, तुमचं काय अडचण आहे ते सांगा त्यांना, काय प्रॉब्लेम आहे मग सांगा बरं मला करेल। एकच जण कोणीतरी बोला, ताईंना बोलू द्या। हां बोला बोला। यांची मागणी होती 2023 साली झाली, याचा म्हणजे संपूर्ण बोला ना बोला ना बोला ना बोला बोला ना। 2023 ला जॉईनिंग झाले बरोबर तरच आम्ही पूर्ण नाही 2 महिने बाकी म्हणजे मी 3 महिने यांना 2 वर्ष पूर्ण बरोबर शासन सरकार काढली बरोबर नवीन भरून राहिले तुम्ही लोक याचा काय अनुभव याला 20-22 वर्ष आंदोलन चालू आहे कोणत्या युनियनमध्ये ऐका ना ऐका ना ऐका कोणत्या युनियनमध्ये ऐका ना ऐका ना पण माझे जे तुम्ही
तुम्हाला कोणाचा तरी असं बसून जमणार नाही. नंबर 1, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मी राज्याचा कार्याध्यक्ष आहे, बरोबर आहे. माझ्याकडे राज्याचा कार्याध्यक्ष धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्याचं 200 मदतनीस आम्ही एकत्र गेले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना कोर्टात गेली. 23/2/2000 शासनाने GR काढला. काय GR काढला? आता सेविका आणि मदतनीस हो मुद्दा वेगळा आहे. शासनाने 23/2/2000 एक पत्र काढले की आम्हाला सेविका मदतनीस आता 12वी पास घ्यायची. अनेक मदतनीस या बिचाऱ्या 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्षाची सेवा झाली, बरोबर आहे. ते 12वी नाही आहे. अनेकदा मंत्री बरोबर चर्चा झाली, सगळ्यांची चर्चा झाली, चर्चा झाली. सरकार 12वी पास तयार. आम्ही सरकार कंडिशन पाहिजे. सगळ्या महिलांना सांगा आम्हाला पोलिसांनी चालवलंय, आम्ही चाललोय आता. येणार नाही, उद्या येणार आहे, ते येणार नाही, नको घाबरतील. आता सर्वजण आपण जो अंगणवाडी चा मोर्चा आयोजित केलेला आहे बेमुदत साखळी उपोषणाचा, त्यासाठी आपल्याला मंत्रालयाकडून बोलावण्यात आलं आहे. त्यासाठी आपले आयोजक, नियोजक आणि आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तर्फे प्रतिनिधी आपण म्हणून जात आहोत. तर आता त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी बोलवलं आहे. तर बघू आपल्याला तर कोण तर आता आम्ही चाललो आहे मंत्रालयामध्ये आणि सर्व काही ह्या भेट घेणार आहे आणि निवेदन आपलं जे आहे प्रमुख मागण्या आहेत त्या मंत्रालयामध्ये मांडणार आहे महोदयांसमोर. तर बघा मला टेन्शन म्हणून म्हटलं मला नाही गेल्या 11 मार्चपासून आम्ही आझाद मैदानात बेमुदत उपोषणासाठी बसलेलो आहोत. या ताईंच्या प्रमुख मागण्या आहेत. या ताईंची नियुक्ती 2023 साली मदतनीस म्हणून झालेली आहे, परंतु शासनाने ही जी 100 दिवसाचा मुख्यमंत्र्यांचा GR आहे त्याच्या अंतर्गत जी भरती केली आहे त्याच्यामध्ये या मदतनीस ताईंना डावलून नवीन थेट सर्व नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यात प्रमुख मागणी आहे की आमच्या सर्व मदतनीस पदोन्नती दिली पाहिजे या ताईंना अगोदर आणि नंतरच ही पदे ही सरासरीतून भरती पाहिजे. तसेच 2024 साली सप्टेंबरमध्ये जी भरती झाली त्याही ताईंची अनेक नावं मेरिटमध्ये आलेली आहेत. ती भरती शासनाने रद्द केलेली आहे. तर त्याही ताईंना अगोदर त्यांनी भरती करावी, मगच उर्वरित पदे भरण्यात यावी अशा आहे आमच्या प्रमुख मागण्या आहे. तसेच हा जो नवीन GR काढलेला आहे 31/1/2025 रोजीचा जो नवीन शासन निर्णय काढलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि त्यामध्ये SC, ST आणि OBC हा जो समाज आहे, वंचित घटक आहे हा, तर या समाजाचे सुद्धा गुणांकन त्यांनी मनमानी कारभार करून शासनाने अगोदर 10 गुण होते OBC, SC, ST साठी 10 गुण होते, OBC साठी 5 गुण होते. तर आता या भरतीमध्ये त्यांनी SC, ST चे गुण डायरेक्ट 5 गुण कमी करून 5 दिलेले आहे आणि OBC समाजाचे सुद्धा 5 गुणांवरून 3 गुण केले आहे. तर राज्य सरकारला असा मनमानी कारभार करण्याचा अधिकार आहे का? आम्ही याबद्दल कोर्टात सुद्धा याचिका दाखल केलेली आहे आणि राज्य सरकारने आरक्षित केलेले जे गुण आहे ते आरक्षित गुण त्याप्रमाणेच देण्यात यावे ही सरकारला विनंती आहे. आणि आणखी सगळ्यात अजून शेवटची मुख्य मागणी आमची आहे की आमच्या ज्या मुख्य सेविकेची परीक्षा सेविकांमधून होत असते तर ती सुद्धा वयोमर्यादा ही 55 करावी. प्रमोशनसाठी कुठल्याही अटीची गरज नसावी आणि पदवीची गरज नसावी. आमच्या ताईंना 10 वर्ष अनुभव आहे, तर सर्व ताईंना
है कि हमारी मंत्री महिला बाल कल्याण की होकर और एक महिला होकर उसको हमारी आंगनबाड़ी कर्मचारियों के प्रति जरा भी प्यार, जरा भी हमदर्दी नहीं है। ये बड़ी खेद की बात है हमारे लिए। छोटे छोटे मांगने के लिए हमें बच्चों को, बाल बच्चों को, हमारी फैमिली को लेकर हमें रास्ते पे उतरना पड़ता है। ये बहुत बड़ी संतापजनक बात है और हम इसका सभी आंगनबाड़ी कर्मचारियां निषेध करते हैं। हमारी पहली प्रमुख मांग है 2023 में हमारी जो आंगनबाड़ी कर्मचारी, जो हेल्पर बहने हैं, जो मददनीश दीदी है, उनको प्रमोशन मिलना चाहिए। वो आंगनबाड़ी सेविका के लिए प्रमोशन के हकदार है, तो उनको प्रमोशन न देते हुए वो बाहर से जो सरल सेवा भर्ती रहती है वो बाहर से पद भर्ती कर रहे हैं और हमारी जो मददनीश जो दीदी है उनको प्रमोशन नहीं करने दी। ये प्रमोशन उनका अधिकार है, उनको प्रमोशन दिए बिना वो बाहर से भर्ती कर रहे हैं। ये बहुत अन्याय हो रहा है ये मेरी मददनीश दीदी पर। और दूसरी बात है, सरकार ने किसी भी बिना वजह जो SC, ST और OBC समाज का जो आरक्षण सरकार ने आज तक दिया है, तो उस आरक्षण पे कोई भी हमें पूर्व सूचना न देते हुए वो आरक्षण उन्होंने रद्द कर दिया है। ये बहुत खेदजनक बात है। और ये आरक्षण रद्द मतलब वो जो मार्क्स रहते हैं वो मार्क उन्होंने 10 से 5 दिए हैं SC और ST समाज को और OBC से 5 से 3 दिए हैं। ये उनकी मनमानी नहीं चलेगी। हमारे जो ये समाज है उन पर ये अन्याय हो रहा है, इसकी वजह से वो कर्मचारी अभी वंचित हो रहे हैं और हमारे उम्मीदवार मेरिट में आ नहीं रहे। तो हमारी ये मांगनी है। और जो मुख्य सेविका की पेपर है तो वो उसके लिए मर्यादा जो पहला GR था उसमें 55 साल तक मतलब 55 साल तक परीक्षा देने के लिए उम्मीदवार पात्र था। लेकिन अभी नया जो GR आ रखा है उसमें 45 साल तक ही पेपर देने का ऐलान किया है। तो इसकी वजह से क्या हो रहा है कि हमारे जो और सभी आंगनबाड़ी कर्मचारी हैं उन पर बहुत अन्याय हो रहा है। वो 15 साल से इस पेपर का वेट कर रही है। आप बताओ, जो 30-40 साल काम कर रहे हैं, जो क्षेत्र में काम करता है वो उसमें उसको प्रमोशन मिलना अधिकार है या नहीं? उसको प्रमोशन मिलना चाहिए। हमारी सेविका है उसको सबको मुख्य सेविका का पेपर मिलना चाहिए। हमारी ये सरकार के विरुद्ध जो मांगनियां हैं वो सरकार ने जल्द पूरी करेंगी। हम बड़ी आशा के साथ 11 मार्च से 10-12 दिन से यहाँ पे आजाद मैदान में खड़े हैं। हमारे बाल बच्चे लेके, हमारे परिवार लेके आए हैं और बड़ी आशा करते हैं माननीय मंत्री, महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे से हमारी विनती है कि अगर आप महिलाओं के लिए कुछ करना चाहती है तो उनको वक्त भी देना सीखिए।